म्हापशेची गोल्ड सर्कस चालू झाल्या। बोडगेश्वराच्या वाठारात बरोच तेंप तंबू ठोकून रावले खरे, पण सरकारी कारवायांक लागून जात्रा उलगली तरीकूय सर्कसीच्या ऑनराक ग्रीन सिग्नल मेळोंक नासले। 2 दिसां आदीं सुरू जाल्ली सर्कस 7 फेब्रुवारी मेरेन चलतली। उपरांत म्हापशेकारांक राम राम करतली। सुक्या वांगडा ओलें जळटा अशें म्हणटात। सर्कसवाल्यांचें तशेंच कितेंशें जालां। बोडगेश्वराचे जात्रे आदींच सर्कशीचो तंबू ठोकलेलो, पूण कुशीकच उबे केल्ले जायंट व्हिलाच्या वादांतल्यान सर्कसवाल्यांकूच चालू करपाची परवानगी मेळ्ळी ना। गरजेचीं प्रमाणपत्रां दिवपाक सरकारी यंत्रणेन कळाव लायलो। येदो व्हडलो फौज फाटो कसो कितें सांबाळप अशी चिंता सर्कशीच्या ओनरान उलोवनय दाखयली। आतां 2 दिसां आदीं तांकां परमिशनां मेळ्ळ्यात। लोक येवपाचे कमी जाल्यात। जात्रेची संदय फुकट गेली। आतां थोडे दीस सारून सर्कसवाल्यांनी साठली पोटली गुठलावपाची तयारी चलयल्या। दिसाक 2 शो लायतले। फकत शुक्रार शेनवार असे 3 शो आसतले। ऐकात प्रकाश मानेक। दरवर्षी आम्ही येतच होतो ना। 22-23 तारखेला सर्कस याच्या आधी मी 2-3दा आलेलो आहे। 22-23ला चालू करतो 22 डिसेंबर। पण आता काय ना काय ते काय मागं काय कांड झाला, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाल्यामुळे जरा सगळे लोक जरा स्ट्रिक्ट आहेत एकदम। प्रत्येकाला चेकिंग करायला कोण माणूस वेगळा येतो, इन्स्पेक्शन करायला दुसरा माणूस येतो। जबाबदारी आहे त्यांच्या जबाबदारीच्या अनुसार त्यांनी पण बघूनच दिले आपल्याला परमिशन। अगोदर सुद्धा अगोदर चालू बोडगेश्वर महाराजची जत्रेच्या आधी सर्कस चालू होती, पण आत्ता शेवटी झाली। जत्रा संपली आणि सर्कस शेवट चालू झाली। किती दिवस असणार आपल्याला? हा एक 7 तारखेपर्यंत आहे। 7 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी। अवघा एकच नाही ना? हा एकच नाही। संध्याकाळी 4ला आणि रात्री 7ला, आणि दररोज 2 खेळ 4 वाजता आणि 7 वाजता। थोडं उन्हाच्या कारणामुळे 7 असं केलं। दररोज 2 शो 4 वाजता 7 वाजता। शुक्रवार शनिवार फक्त 3 शो। हां, दुपारी 1, 4 आणि 7 वाजता आहे। त्यात फक्त एकच मोटरसायकल चालायचं परमिशन आहे, त्यात चालवतं। काय नवीन? हां, म्हणजे काय नवीन? नवीनला आता कसं आहे म्हणजे काय सर्कस हे पाहिल्याशिवाय त्यांना कळत नाही। सर्कस पाहिल्यानंतरच माहीत पडणार काय स्टँड कसे आहेत, काय स्टोरीसारखं नाही। जेव्हा आपण डोळ्यानं बघत नाही तर माहीत पडत नाही। जिम्नॅस्टिकचे खेळ सगळे आहेत आपल्या सर्कसचे। आता 2 दिवस झाले तुमची सर्कस चालू झाली, कसा काय रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? रिस्पॉन्स चांगला आहे। लोक विचारत होते की अजून किती दिवस आहे विचारत होते, कारण आपण आधी तारीख एक वेगळी दिली होती, नंतर मग चालू करायला वेळ झाला। लोक येऊन विचारून परत जात होते कधी चालू होते, कधी चालू होते। त्याच्यामुळे आम्ही विचार केला बाबा परत एकदा आपण सर्वांना बोलून सगळ्यांना माहीत कळलं पाहिजे की सर्कस थोडी लेट चालू झाल्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांचा हात जोडून माफी मागतो। सर्कस मला यात्रा झाल्यानंतर परमिशन भेटली म्हणून आता सर्कस आता लाख प्रयत्न केल्यानंतर आता सर्कस चालू झाल्या, तरी आपण सर्वांनी सर्कस पाहायला पुन्हा यावं ही विनंती आहे। कारण माझं प्रेक्षक दैवत माझं हे प्रेक्षकच आहे, पण मी माझ्या दैवतांकडं हात जोडून प्रार्थना करतो की सर्कस पाहायला तुम्ही आता अवश्य यावा। सर्कस लेट चालू झाल्यामुळे आत्ता सर्कस माझे चालून 1-2 दिवस झाले, त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांना आवाहन करतो आहे की एकदा तुम्ही सर्कस बघायला अवश्य या।